केजरीवाल तिहार कारागृहामधून जामिनावर बाहेर आहेत। केजरीवाल यांना कोर्टाने अंतरिम जामीन दिलेला आहे। जामिनावरती केजरीवाल यांची सुटका करण्यात आलेली आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, जामिनावरती केजरीवाल यांची अखेर सुटका झालेली आहे, काय सविस्तर माहिती? विशाल, आपल्याला सर्वांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांनी आपली अटक चुकीची आहे, किंबहुना त्यांची अरेस्ट ही इनव्हॅलिड आहे अशा स्वरूपाचा एक अर्ज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता आणि दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची अटक व्हॅलिड असल्याचं म्हटलं आणि त्यामुळे केजरीवालांनी पुन्हा त्यावर अपील करत सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता। आता सुप्रीम कोर्टाने यावेळी अतिशय विशेष बाब म्हणून आणि अतिशय दुर्मिळ बाब म्हणून पहिल्यांदा अशा स्वरूपाचा आदेश दिलाय की ज्यावेळी आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टाने अरेस्टची व्हॅलिडिटी ठरवत असताना इंटरिम बेल देण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या वेळी जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये याविषयीची सुनावणी सुरू होती तेव्हा सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले होते की पुढच्या तारखेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना जामीन द्यायचा की नाही याविषयी विचार करू। सध्या निवडणुका आहेत आणि अरविंद केजरीवाल एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते राजकीय पक्ष चालवतात, तर त्यांना जामीन देण्याबाबतचा विचार आम्ही करू, देण्याबाबत किंवा नाकारण्याबाबतचा। ईडीने आपलं म्हणणं मांडावं। ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला होता। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 1 जून पर्यंत अरविंद केजरीवाल यांना हा आता दिलासा मिळालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।